सध्या गाजराचा सीझन चालू आहे आणि सीझन चालू आहे म्हटल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 वेळेला तरी घरात गाजरचा हलवा बनलाच पाहिजे, नाही का? आणि आज जो गाजराचा हलवा आहे, तो शाही गाजरचा हलवा आहे आणि मी शाही असं का म्हणते, तर व्हिडिओ संपेपर्यंत तुमच्या ते लक्षात येईलच. तर हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत शाही गाजरचा हलवा. तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स म्हणजेच काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहेत. ते आपल्याला हलके गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहेत. आता इथे काही जण मनुका देखील घालतात, पण मनुका घातल्याने काय होतं, त्याचा मनुकांचा आंबटसर चव येते मनुकांची, तर त्यामुळे मी घालत नाही. आणि त्याच तुपामध्ये नंतर आपल्याला आपण जो सुरुवातीला गाजरचा किस करून घेतलाय, तो गाजरचा किस इथं आपल्याला टाकायचा आहे तुपामध्ये. हा किस साधारणतः 1 किलो म्हणजे 1 किलोचा किस आहे. आता इथे मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे. शक्यतो तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई अवेलेबल असेल तर नॉनस्टिकच्या कढईमध्येच बनवा, कारण की त्याला खाली कढईला लागण्याची शक्यता नसते, म्हणजे खूप कमी असते. आणि आपली जर साधी कढई वापरली तर मग ते सततच हलवावं लागतं, कारण की त्याला जास्तच खाली चिटकण्याची शक्यता असते. तर इथे मी गाजरचा किस आहे तो सुरुवातीला तुपामध्ये परतून घेतलाय. त्याला एक छोटीशी 1 मिनिटाची वाफ देऊन घेतली आहे. आणि यात नंतर आपण आता इथे साधारणतः मी 100 ग्राम खवा आहे. खवा त्यासोबतच साय आणि त्यामध्ये दूध, 2 वाट्या दूध घातले मी. आता इथे खवा तुमच्याकडे जास्त असेल तर जेवढा जास्त खवा घालाल तितकं जास्त चव येणार आहे, हे लक्षात ठेवा. इथं माझ्याकडे 100 ग्राम म्हणजे हा इनफ होतो, पण याच्यापेक्षा जास्त घातला तर खूप छान चव येते आणखीन. आणि या स्टेजला आपण आता इथे याच्यासोबतच साखर घालणार आहोत. आता साखर मी साधारणतः पाव किलोच्या आकाराने घातली आहे, म्हणजे आपल्या मध्यम 2 वाट्या साखर घातली आहे. इनफ गोड होतो, खूप अति गोडही होणार नाही आणि खूप जास्त कमी गोडही होणार नाही, अशा अंदाजे टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर तुम्ही आता पाहू शकता की आपण साखर टाकली की त्याचा पाक सुटतो, म्हणजे पाणी सुटतं, त्याचा साखरेचा पाक होतो. आणि आपण जो खवा टाकलाय तर त्याच्या ज्या छोट्या छोट्या गाठी असतात त्यास देखील या पाकामध्ये विरघळून जातात. एकदा हे सगळं एकजीव करायचं व्यवस्थित आणि नंतर 10 मिनिटासाठी ते झाकून ठेवायचं, म्हणजे लवकर होतं. आणि हां, इथं माझ्याकडे नॉनस्टिकची कढई आहे, त्यामुळं मी ते झाकून ठेवलं तरी चालतं. आणि मी कंटिन्युअसली हे म्हणजे फुल गॅसवर करत आहे, कारण लवकर होतं. पण जर आपल्याकडे नॉनस्टिकची कढई नसेल तुमच्याकडे, तर मग ते सतत त्याला 2-2 मिनिटाला बघावं लागतं आणि ते झाकून ठेवूनही जमत नाही, कारण की ते उतू जाण्याची शक्यता असते. आता इथं माझ्याकडं ही नॉनस्टिकची कढई आहे, आणि तिला वेज आहे वर त्याच्या झाकणाला, तर त्यामुळे ते वाफ निघून जाण्यासाठी ते मदत करतं. तर आणि हे आपण साधं जे ताट आपण झाकून ठेवतो तर त्यातून ते उतू जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते झाकून ठेवू नका. तुम्ही गॅस फुल ठेवा, पण सतत हलवत राहावं लागणार आहे त्याच्यासाठी. किंवा मग थोडंसं उघडं ताट ठेवायचं, ज्यातून की थोडीशी वाफ वर जाण्यासाठी त्याला जागा राहील. तर झाले हे 10 मिनिटं. तर बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी पाणी त्यातलं जे आहे पाक तो आटत आलेला आहे. आणि याच्यानंतर देखील जवळपास एक 10 मिनिटं वेळ घेतं हे. त्याच्या वर कडेला जे असतं आलेलं, तर त्यामध्ये बऱ्यापैकी तूप आणि खव्याचं प्रमाण असतं, ते काढून सतत हलवताना ते मध्ये घ्यायचं. आता बऱ्यापैकी ते होत आलेला आहे आपला हलवा. तर या स्टेजला आता आपण याच्यामध्ये जे सुरुवातीला ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले आहेत ते आपण या स्टेजला मिक्स करणार आहोत. यासोबतच वेलची पावडर देखील या स्टेजला मिक्स करणार आहोत. झाला. आता इथून पुढे साधारण 1 मिनिटभर फक्त आपल्याला ते गॅस ऑन ठेवायचा आहे. आणि तुम्ही आता बघू शकता की कढई सोडत आहे हलवा हळूहळू, आणि त्याचं जे तूप सुटतं त्याच्यामधून, म्हणजेच आपला हलवा तयार झालेला आहे. तर आता मी इथे गॅस बंद केलाय.
आता थोडंसं पाणी असल्यासारखं तुम्हाला वाटेल इथं बंद करताना, पण ते जेव्हा थंड होतं थोडं एक अर्धा तासाने, तेव्हा ते आटून येतं थोडंसं आणि मग ते मोकळा झाल्यासारखं वाटतं. तर अशा प्रकारे आपला हा शाही गाजर हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली. थँक यू.